नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर चव्हाण, पैलवान डेअरी फार्म. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षात पदार्पण केल्याबद्दल माझ्या वतीनं, माझ्या डेअरी फार्मच्या वतीनं आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर नवीन वर्ष आपलं गुढीपाडव्याला सुरू होतं नीतिनियमानं, पण आता जगाप्रमाणे चालावं लागतं. कॅलेंडर बदललं आहे, वर्ष बदललं आहे. फक्त व्हिडिओ एवढ्याच कारणासाठी आज मी बनवतो आहे सकाळी की 2025मध्ये किंवा त्याच्यापूर्वी आपण या व्यवसायामध्ये काही छोटे मोठे चढउतार बघितले असतील, काही गोष्टी आपल्या चुकल्या असतील, काही गोष्टी आपल्याला समजल्या नसतील, तर नवीन वर्षात नवीन संकल्प करायचा आहे. कमीत कमी प्रत्येक शेतकरी मित्रांनो चालू वर्षाच्या घडामोडीप्रमाणे एक दरवर्षीप्रमाणे नेहमी पूर्ण वर्षाचा अभ्यास ठेवावा. अभ्यास कसा ठेवावा की आपण 1 वर्षात काय व्यवसाय केला, आपण ह्या व्यवसायात काय कमवलं, काय गमवलं, जे कमवलं ते कशामुळे कमवलं, आणि ज्या गोष्टी आपल्याला ज्या हाती लागल्या नाहीत त्याच्यामागची कारणं काय. तर मित्रांनो, धावपळ सगळ्यांच्या जीवनात आहे, माझ्या पण आहे, तुमच्या पण आहे. पण जर आपल्याला एक यशस्वी व्यावसायिक व्हायचा असेल तर या गोष्टीवर लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मोठेपणा सांगायचं नाही. आज 33 वय चालू आहे. मी वयाच्या 23व्या वर्षी हा व्यवसाय सुरू केला होता. ज्यावेळेस मी स्टार्ट केला होता ना, त्यावेळेस माझ्याकडे 2000 रुपये भांडवल होतं फक्त. त्या 2000पासून आज इथपर्यंत आलो मी, तर ते असंच नाही आलो. तर दरवर्षी माझा एक टॅली असतो. आता मी काल दिवसभर हिशोब करत होतो की पूर्ण वर्षात आपण किती व्यवसाय केला, किती गाय विकल्या, किती गाय सक्सेस झाल्या, किती गाय फेल गेल्या, त्या फेल कशामुळे गेल्या, आपल्यामुळे गेल्या, पुढच्यामुळे गेल्या, का आणखी काय कारणामुळे गेल्या. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो की बाबा आता नवीन वर्षात आपण काय चेंजेस केलं पाहिजेत, बदल काय केला पाहिजे, की फक्त गाय नाही, चारा आहे, खाद्य आहे, मॅनेजमेंट आहे, ते ह्याच्यामध्ये आपण नवीन काय करू शकतो. तर ह्या गोष्टींवर फोकस करायचा असतो. आणि ह्याचा एक आराखडा किंवा याचा मॅप हा आपण सुरुवातीलाच वर्षाचा पूर्ण ज्यावेळेस तुम्ही प्लॅनिंगनं व्यवसाय कराल ना, प्लॅनिंगनं की आता आपण प्लॅन केला की आपल्याला या पद्धतीनं जायचं आहे, तर ती 100% यशस्वी होतं. अचानकच कुठली गोष्ट बदलून चालत नाही. जर तुम्ही प्लॅनिंगनं गेला ना तर तुमच्या प्रयत्नाला 100% यश येतं. एवढं सांगण्यासाठी मी ते व्हिडिओ बनवलेला होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि 100% नवीन चॅलेंजेस, काय गोष्टी नाही समजल्या, एक्सपर्ट लोकांचं मार्गदर्शन घ्या. काही गोष्टी मला विचारू शकता, मला जेवढं समजतं आहे तेवढं मी सांगेन. पण एक यशस्वी व्यवसाय करा. झालेल्या चुका त्या सगळ्या ही करा, नोटीस करा, त्या कशामुळे झाल्या त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या. आणि ती परत होऊ नये याच्यासाठी 100% काम करा. एकदा झालेली चूक परत न करणे हाच यशस्वी व्यवसायाचा मूलमंत्र आहे. धन्यवाद.